मन मस्तिष्कच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मन मस्तिष्कचा 21वा भाग. दररोज 21 दिवस आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतोय. तर आजच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ना मनातल्या मनात एक छान आनंदाचं झाड काढायचं. तर करूया सुरुवात. या आनंदाच्या झाडाची काही पानं म्हणजे तुमच्या छान आठवणी, काही पानं म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्ती, काही पानं म्हणजे तुम्हाला आवडणारी छान ठिकाणं, तुमच्या छान सवयी आणि तुमचे तुम्हाला आवडणारे गुण. हे सगळं छान आठवलं आणि या सगळ्यांनी तुमचं आनंदाचं झाड छान बहरलंय. आज तुम्हाला एक जाणवलं का, ही ॲक्टिव्हिटी करताना तुमच्या चेहऱ्यावरती शांत भाव होते, तसंच एक हलकसं स्मित सुद्धा होतं. तर आज एक मात्र नक्की करायचंय, संपूर्ण दिवस चेहऱ्यावरचं हे छानसं हसू असंच कायम ठेवायचंय. आनंद म्हणजे नुसतं सुख नाही, तर आनंद म्हणजे समाधान सुद्धा. अशा बऱ्याच गोष्टी ही ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला जाणवल्या असतील. असाच आनंद आम्हाला मिळाला हा मन मस्तिष्कचा उपक्रम करताना. सलग 21 दिवस आपण रोज भेटत होतो, पण आता मात्र आपण आठवड्यातले 2 दिवस भेटणार आहोत, बुधवार आणि शनिवार, अशाच नव्या नव्या ॲक्टिव्हिटींसह. तर ज्यांनी सलग 21 दिवस हा मनमस्तिष्की पाठशालाचा उपक्रम ऐकला, त्याच्या ॲक्टिव्हिटी केल्या, त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क करा किंवा ईमेल पाठवा. तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून ह्या पार्टिसिपेशनसाठी आम्ही एक सर्टिफिकेट नक्की देणार आहोत. तसंच मन मस्तिष्कच्या माध्यमातून काही ऑफलाईन सेशनसुद्धा पुण्यामध्ये होतील. त्याचं पहिलं सेशन असणारे 4 ते 6 फेब्रुवारीच्या दरम्यान आणि विषय असणारे मोबाईल फोटोग्राफी, जी सगळ्यांनाच शिकायची आहे. तसंच मन मस्तिष्कच्या माध्यमातून लहान मुलांसाठी सुद्धा काही उपक्रम सुरू करणार आहोत. त्याची माहिती सुद्धा तुम्हाला आम्ही लवकरच देऊ. तर मन मस्तिष्कशी जोडल्या गेलेल्या सगळ्यांना आम्ही भेटत राहणारच आहोत. आनंदी राहा, निरोगी राहा.